मैत्री, प्रेरणादायी तुझा सहवास, प्रेरणादायी तुझा सहवास, दरवळून गेला जीवनात सुवास. साथ तुझी सदैव स्मरते, स्मृतीस तुझ्या वंदन करते. आदर्श हा मैत्रीचा ठेवा, सर्वांना वाटावा याचा हेवा. खरंच किती छान आहे ना कविता. प्रेक्षक हो, तुम्हाला कशी वाटली माझी कविता? खरंच माझ्या कविताच्या ज्या काही भावना आहेत मैत्रीविषयीच्या, त्या तर मी माझ्या कवितेतून तुम्हाला सांगितल्या. खरंच एखादी व्यक्ती आपल्या ज्या काही भावना असतात, उत्कट भावना असतात, त्या कशा पद्धतीने व्यक्त करू शकतो, तर त्या व्यक्त करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण कवी मनाने आपल्या भावना व्यक्त करतात, तर काही जण गझलमधनं व्यक्त करतात, काही आपल्या चित्रकलेतून व्यक्त करतात, तर काही जण आपल्या भूमिकेतून वेगवेगळ्या भूमिका पार पडत आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतात. तर ह्या भावना वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पोहोचवण्याचं काम जे करते ती व्यक्ती खरोखर श्रेष्ठ असते. आणि अशा अनेक कलाकार आहेत की जी एक व्यक्ती अगदी रंगकर्मी, कवी, लेखक, त्यानंतर गीतकार म्हणून अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, असं आपल्या या सांगली मिरज कुपवाडमध्ये अशा अनेक भूमिका पार पाडणारं ते रत्न कोणतं आहे, तर या रत्नाशीच आज आपण ओळख करून घेऊया. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये सर मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आपला परिचय सांगा. मी डॉक्टर विलास कुलकर्णी, एक कवी, गीतकार, रंगकर्मी आणि चित्रपट कलाकार पण आहे. अरे बापरे सर, तुमची ओळख तर म्हणजे खूपच लांबलचक आहे. म्हणजे एक डॉक्टर, त्यानंतर रंगकर्मी, नाट्यकर्मी, कलाकार, गीत कलाकार, म्हणजे एका व्यक्तीमध्ये इतके गुण असू शकतात. म्हणजे प्रत्यक्षात प्रेक्षक आता आपल्याला पाहायला मिळते की एक व्यक्ती कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून आपलं नाव कमवलेलं आहे. यानंतर सर आपला जो काही हा प्रवास आहे, लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास, तो कशा प्रकारे पार पडला आपण? लहानपणापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास वडील रेव्हेन्यूमध्ये असल्याकारणाने दर 2-3 वर्षांनी बदली आणि त्यांची बदली होईल तिथं आमची शाळा. अशा प्रकारे मी अत्यंत खेडेगावातनं सुद्धा शाळा शिकत शिकत इथे आलो. म्हणजे करगणी, खरसुंडी, आटपाडी, जत, तासगाव, अशा विटा ह्या सगळ्या भागातून जिथं वडिलांची बदली होईल तिथल्या शाळेमध्ये आम्ही जायचो. पण असं करता करता जतला मी 8वी ते 10वी 3 वर्ष होतो. नंतर इथे सांगलीला सिटी हायस्कूलला आलो आणि सिटी हायस्कूलनंतर परत विलिंग्डन कॉलेज 2 वर्ष आणि नंतर मेडिकल कॉलेजला. असा शैक्षणिक प्रवास माझा झालेला आहे. लहानपणापासून स्टेजवर जायची हौस आणि आवड ही होतीच. अगदी सुरुवातीला म्हणजे मी 5वीत असताना मी भारुडं म्हणायचो स्टेजवरती गॅदरिंगमध्ये. नंतर त्यावेळी एकदा नाटक झालं, त्यावेळी मी फक्त एक भालदार म्हणून उभे होतो, ते अब्दागिरी घेऊन. त्यानंतर जतच्या शाळेत आम्ही गेलो, रामराव विद्यामंदिर जत हायस्कूल. तिथं मात्र एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजना खूप वाव मिळायचा. प्रत्येक वर्गाचा, प्रत्येक तुकडीचा दर शनिवारी एक्स्ट्रा म्हणून 2 तासांचा कार्यक्रम असायचा. त्याच्यामध्ये नाट्यछटा, कविता, आणखीन तुम्हाला जे काही सादर करायचं आहे ते सगळं सादर करायला परवानगी असायची. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचाच विषय मिळाला. तर त्यावेळीची गंमत अगदी एक आठवण्यासारखी आहे. मराठा मंदिर संस्थेचं मुंबईच्या ते हायस्कूल होतं आणि मराठा मंदिर संस्थेतर्फे मराठा मंदिर थिएटरला मुंबईला साधारणपणे 1964-65च्या दरम्यानी या एकांकिका स्पर्धा झाल्या होत्या. आमच्या शाळेने ती एकांकिका स्पर्धा मध्ये भाग घेतला होता. तिथल्याच शिक्षक म्हणजे आमचे डायरेक्टर्स त्यावेळेचे, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करत राहायचो. आणि ती एकांकिका मराठा मंदिर संस्थेमध्ये त्यावेळी पहिली आली. पुंगीवाला ही एकांकिका होती आणि ती मराठा मंदिर संस्थेच्या सगळ्या शाळांच्यामध्ये ती पहिली आली मुंबईला. आणि त्यावेळेचे तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी होते. त्यांच्या हस्ते आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं आणि मला वैयक्तिक अभिनयाचं 2रं पारितोषिक मिळालं. पण त्यावेळेचा किस्सा सांगावासा वाटतोय आणि गमतीशीर आहे म्हणून सांगतो. जतमध्ये आम्ही एकांकिका सादर केली, त्यावेळी चांगलं पावडर, मेकअप वगैरे सगळं सादर करून ती केली. त्यावेळी मी नवीन बंडी शिवली होती, धोतर नवीन घेतलं होतं. सिद्धबा महाराची माझी भूमिका होती. गावातले सगळे बलुतेदार त्याच्यामध्ये असायचे आणि पुंगेवाल्याहून तो उंदरं सगळी गावातली हाकलून देतो अशी ती कथा त्याची होती. तर इथं मला जतमध्ये मी हे केलं, त्यावेळी मला खूप आनंद वाटला की मेकअप चांगला, दिसायला चांगलं, कपडे नवीन, अशा पद्धतीने. आणि तिथं सादर करताना ते जे मेकअपमन आले त्यांनी मला मेकअप खुर्चीत बसून केला.
माझा बंडी होती ती सगळी काळी करून टाकली, धोतराला कुठं कुठं डाग लावले, माझा चेहरा काळा करून टाकला, कुठंतरी पांढरं लावलं आणि म्हटले झाला मेकअप तुमचा. मी आरशात बघितलं आणि मी लहान होतो त्यावेळी, म्हणजे मी रडायलाच लागलो. म्हटलं अरे मी 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 असं कसं म्हटलं माझं मेकअप तुम्ही केलं, मी आता जाणार कसं पुढं. तर मला रडच यायला लागलं. पण तोपर्यंत आमचे मुंबईला काही दिग्दर्शक वेगळे आले होते, त्यांनी मला जवळ बोलून घेतलं. म्हटले की ज्याप्रमाणे माणूस आहे त्याप्रमाणे तो सादर करावा लागतो, तुम्ही त्या ह्याच्यातले आहात, त्याप्रमाणे तुम्हाला याच पद्धतीचा मेकअप आणि तुमचे कपडे असेच असणार आणि तुमचं काम खूप चांगलं होतं, तू काळजी करू नकोस, तू बक्षीस घेऊन जाशील. आणि तेवढ्यात मला खरंच वाटलं की बाबा असं आहे की माणूस असा आहे तसं तो दिसला पाहिजे, त्याचे कपडेही तसेच असले पाहिजेत, म्हणजेच त्या कॅरेक्टरला, त्या पात्राला साजेशी भूमिका आणि बॉडी लँग्वेज आपल्याला मिळत जाते. आणि खरोखर त्यावेळी मला रडं आलं होतं, पण नंतर मला बक्षीस मिळालं त्यावेळी खूप आनंद झाला. म्हणजे मला नाट्यक्षेत्रात शिरायच्या दृष्टीने तो पहिला प्रसंग माझा, की पहिल्या तयारीला केलेला मेकअप आणि चांगले कपडे आणि दुसऱ्या त्याच कॅरेक्टरसाठी मळके कपडे आणि चेहरा सगळा काळा. आणि त्या डायरेक्टरनी सांगितलं एक वाक्य माझ्या लक्षात आलं की माणूस जसा आत नाही किंवा जसा असतो तसाच तो बाहेरून दिसला पाहिजे, त्याची जात आणि हे सगळं त्याच्यावरनं ओळखून यायला पाहिजे. मला ते त्यावेळी पटलं आणि बक्षीस मिळाल्यानंतर मला खरंच आनंद वाटला. पण त्या वेळेपासून मी ज्या ज्या वेळी रंगकर्मी म्हणून रंगभूमीवरती काम करतो त्यावेळी त्या पात्राचा पूर्ण अभ्यास करतो, त्याचं अंतर मन काय आहे, त्याचं आतलं कॅरेक्टर काय आहे, बाहेरून तर कसा दिसला पाहिजे, याप्रमाणे मी माझी वेशभूषा, बॉडी लँग्वेज ही सगळी ठेवत आलेलो आहे. आणि त्यानंतर जत हायस्कूलनंतर मग इथं कॉलेज आल्यानंतर मी फिश पॉन्ड्स वगैरे सांगायसाठी, इतर काही कामासाठी जिथं मिळेल तिथं बॅकस्टेजला सुद्धा काम करत राहिलो. पण सातारला आम्ही गेल्यानंतर 4.5 वर्ष आम्ही तिथे होतो मेडिकलला, इंटिग्रेटेड कोर्स आमचा. संपूर्ण 4 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ज्या एकांकिका व्हायच्या त्या संपूर्ण 4 वर्षामध्ये 4ही वर्ष आम्हाला बक्षिसं होती आमच्या कॉलेजला. फिरती डाल सतत आमच्याकडे 4 वर्ष. त्यावेळी रत्नाकर मतकरांची एका ओल्या रात्री, लाल गुलाबाची भेट, नंतर डाग, नंतर पेटलेली अमावस्या, अशा एकांकिका आम्ही तिथं केल्या आणि प्रत्येक वर्षी आम्हाला बक्षीस असायचं, म्हणजे आम्ही होतो तोपर्यंत. त्यानंतर त्याच कॉलेजच्या जीवनामध्ये प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक केलं. त्याच्यामध्ये मी त्यावेळी तरुण होतो त्यामुळे बाजाची भूमिका केली होती. त्याचवेळी 72चा दुष्काळ पडल्यानंतर आम्ही आग्र्याहून सुटका हे नाटक तिथल्या डिस्ट्रिक्ट पब्लिसिटी ऑफिसरनी बसवलं होतं. त्याच्यामध्ये मी औरंगजेबाची भूमिका केली होती आणि ते जवळजवळ 12-15 प्रयोग झाले, सगळे साखर कारखाने सगळ्या ठिकाणी. आणि तिथल्या कलेक्टरना त्या काळी आम्ही 51,000 रुपये भेट, दुष्काळग्रस्तांना भेट म्हणून दिली, सादर केली. त्या नाटकातला सुद्धा एक प्रसंग मला असा विचित्रपणे आठवतो की आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रयोग केले तिथं पडदा पडला मधल्या अंकाचा की माणसं औरंगजेब कुठं आहे म्हणून आत यायचे. म्हणजे एवढा अभिनय त्यांना. तो डायरेक्टर तिथे उभा असायचा, माझ्याकडे बघायचा आणि ती सगळी माणसं माझं अभिनंदन केल्यानंतर मला बाजूला बोलवायचा. मी त्यावेळी लहानच होतो म्हणजे, पण भूमिका औरंगजेबची केली होती. तर ते म्हणाले अरे नाटक शिवाजीच्या जीवनावरती आहे, जरा भेताने. हा एक प्रसंग मला आठवतो की त्याच्यातून सुद्धा मी काही शिकत गेलो. म्हणजे कसं की सीन जे असतात नाटकातले किंवा सिनेमातले उदाहरणार्थ अगदी नोकराचा सीन असल्याने तो केरकचरा काढत असल्याने तिथं कोणी चौकशीला असेल आणि त्या नोकर काही जर महत्त्वाच्या गोष्टी सांगत असेल तर तो सीन तो नोकराचा असतो, मग त्यावेळी तो नोकर हिरोच असतो. म्हणजे प्रेझेंटेशन ज्यावेळी होतं त्यावेळी जे कॅरेक्टर आहे ते जर एकच कॅरेक्टर तिथं असेल आणि त्याच्याकडून काही द्यायचं असेल प्रेक्षकांना तर तो त्यावेळेचा हिरोच असतो. प्रत्येकाला स्पेस ही दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे अभिनय पण त्याचा यायला पाहिजे. हे पण मी त्याच वेळी शिकलो की आज नाटक शिवाजीचं आहे तर शिवाजी जास्त प्रामुख्याने उठला पाहिजे, हे त्यातलं महत्त्व होतं. आणि असं मग प्रत्येक ठिकाणी मला एक 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 गोष्ट कळत गेली, समजत गेली आणि मग रिस्पॉन्सेस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने. तर हे कॉलेज जीवन सगळं अशा बक्षिसाच्या स्वरूपात गेलेलं, सगळ्यांना नोन पर्सनॅलिटी असायची. नंतर मी इथे सांगलीमध्ये प्रॅक्टिसला आलो. त्यावेळी म्युन्सिपाल्टीच्या डॉक्टरांचा एक ग्रुप होता, मुकुंद फडणीस होते, मधु आपटे होते, अरुण नाईक त्यावेळी काम करायचा. तर त्यावेळी नवरा माझ्या मुठीत ग हे नाटक बसवलं, त्याच्यामध्ये मी प्रवेश केला. छोटंसंच काम होतं पण तिथून मी या नाटकाला सुरुवात झाली. नंतर अरुण पाटील सर डायरेक्ट करायचे, त्यांचं आम्ही नाटक राज्यस्पर्धेना वगैरे बसवली. राज्यस्पर्धेला आम्ही खूप नाटकं केली, बक्षीसही मिळाली आम्हाला. तर त्यानंतर IMA मध्ये मी सक्रिय असायचो, कलाकार म्हणून पण होतो
आणखीन या सगळ्या गोष्टीमध्ये IMA तर्फे आम्ही जवळजवळ 10-12 नाटकं केली. आता तुम्ही सांगितलं की आपल्या डॉक्टरांचा पण एक ग्रुप होता आणि त्यामधून मी नाटकात प्रवेशसुद्धा केला. मग हा डॉक्टर म्हणजे डॉक्टरांची भूमिका आणि हे कलाक्षेत्र यांचा ताळमेळ तुम्ही कसा घातला? अच्छा, प्रश्न चांगलाच आहे. दोन गोष्टी मी आधी पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पण IMA मधून नाटकं करायची संधी आम्हाला खूप मिळाली. खर्च सगळा IMA करायची. त्याचे पहिले प्रयोग आम्ही आपल्या नाटकावर करायचो आणि ह्या सगळ्या कालावधीत 10-12 नाटकं मान्यवर लेखकांची आणि मी काही दिग्दर्शित केली, काही दयांनाही दिग्दर्शित केली. नंतर माझ्या जवळजवळ सगळ्या नाटकामध्ये मध्यवर्ती भूमिका होत्या. नाटकं गाजली, परीक्षणं खूप चांगली यायची. असं प्रत्येक वर्षी एक आमच्या डॉक्टरांच्या ग्रुपमधले रंगकर्मी तयार करण्याचं काम मी सतत 10-12 वर्ष केलं आणि ही सगळी माणसं आता खूप चांगलं काम करतात. डॉक्टर दाते आहेत, डॉक्टर वसवाडे आहेत, डॉक्टर लोमटे आहेत, डॉक्टर दिलीप पटवर्धन आहेत. ही सगळी माणसं व्यवस्थित नाटकात काम करतात. किती नवीन आहेत किंवा काय असं वाटतच नाही आता. लीडर हे पण पुढं ते हँडओव्हर करावं लागतं. आपणच सारखं राहून चालत नाही, त्याशिवाय पुढची माणसं मागची माणसं पुढे येत नाहीत. तर या सगळ्याचा मेळ कसा घातला हा तुमचा प्रश्न होता. दवाखाना आणि वैद्यकीय व्यवसाय हा माझा प्रामुख्याचा व्यवसाय आहे. त्याच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. तो वेळ सोडून उरलेला वेळ नाटकासाठी देणं हे माझं हे असायचं. त्यासाठी घरातला वेळ बराचसा कमी व्हायचा, पण त्याला इलाज नव्हता. आम्ही नाटकांची प्रॅक्टिस काही वेळा सकाळी 7 वाजता करायचो. 7 ते 9 प्रॅक्टिस करायचं, पुन्हा रोजचं रुटीन, किंवा मग रात्री 9 ते 11 प्रॅक्टिस करायचं. अशा पद्धतीने ते करायचो. त्यानंतर नाटकामध्ये खूप वेळ जायला लागला. आम्ही खूप चांगली नाटकं केली. प्रेमाचा जो रंग कसा मी कॉलेजला असताना आता केलं होतं, त्यामुळे तरुण असल्यामुळे बाजाचं काम केलं होतं. पण नंतर मी बल्हाळच्या वयाचा झाल्यानंतर बल्हाळचंही काम त्यामध्ये मला करायला मिळालं. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिका जे चांगले लेखक आहेत त्यांनी जे कॅरेक्टर उभं केलं ते जगण्याची इच्छा असते. अशी सगळी कॅरेक्टर्स मी मध्यवर्ती भूमिकेतनं जगलो. नंतर मला नाटकाला द्यायला लागणारा वेळ हा अपुरा पडायला लागल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण थोडं आखडतं घ्यायला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने मी 2005मध्ये माझं प्रॅक्टिस चांगलं असल्याकारणाने मला त्यावेळी आत्तापर्यंतच्या त्यावेळच्या अनुभवावरून मला पटवर्धनांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार मिळाला आमच्या वैद्यकीय व्यवसायामधला. त्यानंतर मी कविता संग्रह प्रकाशित केला. तो पटवर्धनांच्या हस्तेच केला. हातकणंगले सरांनी प्रस्तावना दिली होती. त्यावेळी श्रीरंग जोशी, वामन काळे, वैजनाथ महाजन या सगळ्या मंडळींचं सहकार्य, अजूनही ती सगळी मित्रमंडळीच आहेत आमच्या क्षेत्रातली अशी. तर ते करत असताना मला कविता, गाणी हे ते कवितेचं पुस्तक प्रकाशनाच्या वेळीसुद्धा चंद्रकांत जाधव म्हणून म्युझिशियन आहेत, ते माझे मित्र झाल्यानंतर, तर ते म्हटले तुमच्या कविता ह्या गायी आहेत की गाता येतात, गेयत आहे त्याला. तर पुस्तकाचं प्रकाशन करत असताना आपण त्यातली काही कविता गाणी म्हणून सादर करू. आणि मला वाटतं ते त्यावेळी पहिलं पुस्तक असं झालं की कवितेचं पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यातलेच कविता गाणं म्हणून संगीतासहित म्हटल्या गेल्या, दिल्या गेल्या. तो प्रोग्राम खूप लोकांना आवडला. कवितेबद्दल प्रतिक्रिया खूप आल्या. त्या स्पर्श संग्रहाला अश्व पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार आहे औरंगाबादचा. तो स्पर्श या कविता संग्रहाला मिळाला. म्हणजे तुम्ही जिथे जिथे धाडस केलं तिथे तिथे तुम्ही पुरस्कार घेतल्याशिवाय काही परत आलेला नाही. म्हणजे नाही, पहिल्यापासूनच ते होत गेलं, तुम्हाला सुरुवात होत गेलं. तर त्यानंतर कसं झालं की चित्रपटासाठी गाण्यांची काही मागणी यायला लागली. मग चित्रपटासाठी गाणं लिहायचं म्हणजे डायरेक्टर येणार, प्रोड्युसर येणार, ते कथाकार येणार की त्यांनी ते मला त्याची लोकेशन सांगायची गाण्याची आणि मग त्या लोकेशनवरती म्हणजे सिच्युएशन्सवरती ते गाणं लिहायचं. मग ह्या सगळ्या काळामध्ये काय व्हायला लागलं की त्यांना माहिती पडलं की हा विलास कुलकर्णी हा माणूस काम पण करतो, नाटकात पण काम करतो, रंगम करतो, अभिनय पण चांगला आहे. मग ते म्हणायचे नाही तुम्ही गाणी तर द्याच आम्हाला, पण तुम्ही पण थोडा वेळ 4-5 सीन्स काढूया आपण तुमचे आणि ते पण करा. मग मला ते आवडलं. म्हणजे काय की नाटकासाठी 2-3 महिने तालमी करून त्याचे 1-2 प्रयोग करण्यापेक्षा हे 5-7 दिवसामध्ये किंवा 2 दिवसात सुद्धा 5-7 सीन्स होऊन जातात. आणि ते माझे प्रमुख अभिनेत्यांच्याबरोबरच असायचे सगळे सीन. त्यामुळे ते म्हणायचे की तुम्ही ग्राउंडवर असला की आम्हाला बरं वाटतं, म्हणून तुम्ही या, आपल्या सहवास आणखीन चांगला होईल. ह्या पद्धतीने मी त्या सिनेमा क्षेत्रात शिरलो. पण ते जर एकावेळी राहायचं आणि वेळ कमी जायचा. 2 दिवसात असायचं, पाठांतर नसायचं, रिटेकमध्ये शॉर्ट टेकमध्ये सगळं घ्यायचं. म्हणजे कुठलंही असं बर्डन त्यावेळी राहायचं नाही की त्यामुळे ते होऊन जायचं सगळं. अशा पद्धतीने मी या चित्रपट सृष्टीकडं वळलो.
त्याचबरोबर कसं आहे की चित्रपटात मला काम करायला मिळालं. पाठवणी म्हणून एक सदानंद जोशींनी चित्रपट काढला होता. त्याच्यामध्ये माझं चांगलं काम होतं. त्या चित्रपटातली सगळी गाणी माझी होती. मधु कांबीकर होता, शरद पोंक्षे होते. नंतर नागेश दरगनी ते चित्रपट हे केलं होतं. तो 6 साली प्रदर्शित झाला. त्यानंतर एक शोध म्हणून होता. त्याच्यामध्ये मिलिंद गुणाजी होता, रवी पटवर्धन होता, नांदलस्कर होता. हे सगळे माणसांच्याबरोबर काम करायला मला मिळत गेलं. त्याच्यामधली सगळी गाणी माझीच होती. त्याच्यामध्ये सुदेश भोसलेंनी पण गाणी गायली आहेत. तर हे सगळं करता करता अशा पद्धतीने करत गेलो. नंतर भास्कर जाधव म्हणून कोल्हापूरच्या त्यांनी प्लॅनचेट काढला. त्याच्यामध्ये मिलिंद गुणाजी आणि माझे जवळजवळ 22 सीन आहेत. त्याच्यामध्ये मेजर कॅरेक्टर आहे माझं. त्यातली सगळी गाणी माझी आहेत. ही सगळी गाणी अवधूत गुप्ते, नंतर सुरेश वाडकर, नंतर बांदोडकर, वैशाली सामंत, देवकी पंडित, इव्हन कविता कृष्णमूर्तींनी काही मराठी गाणी माझी म्हटलेली आहेत. आणि हे सगळं होत असताना मला आनंद व्हायचा. गमतीशीर गोष्टी कशा आहेत त्यातल्या, सुरेश वाडकरांचं गाऊन झाल्यानंतर ते 2 मिनटं थांबून विचारायचं हा त्यांचा मोठेपणा आहे. पण डॉक्टर तुम्हाला पाहिजे ते आलं आहे का यातनं, का परत एकदा घेऊ? म्हणजे हा जो एक वेगळा आनंद आहे हा वेगळाच आहे. आणखीन एक गंमत म्हणजे कविता कृष्णमूर्ती माझी गाणी गायची. एक 4-5 मराठी गाणी तिने गायलीत. त्यावेळी प्रॉब्लेम असा यायचा की तिला मराठीतलं काहीच समजायचं नाही. मग आम्ही एका अशा केबिनमध्ये बसायचो, अनडिस्टर्ब्ड केबिन. तिला ते गाणं किंवा ती कविता किंवा भावार्थ सगळे इंग्लिशमधनं समजावून सांगायचे. आणि ती ते तिच्या भाषेत मराठीतले शब्द लिहून घ्यायची आणि ती गाणं म्हणायची. पण ते खूप चांगलं गाणं म्हणायची, पण समजल्याशिवाय म्हणायची नाही. ही इतकी लोकं मोठी आहेत पण काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात. ह्याचं मला त्या दिवशी परत आणखीन एक शिकायला मिळालं की आपण कितीही मोठे असलो किंवा कितीही मोठे झालो किंवा मोठे नसलो तरी मोठे व्हायसाठी आपलं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे. मग रंगकर्मी म्हणून असून दे, कवी म्हणून असून दे, गीतकार म्हणून असून दे. अशा पद्धतीने ह्या मिसळत 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 सगळ्यात चाललो. या सगळ्यामध्ये दवाखाना सांभाळायचा, रेकॉर्डिंगला जायचो आम्ही. म्हणजे मी गात नसलो तरी रेकॉर्डिंगला जायचो. माझी बायको बरोबर असायची. तिचाही वेळ चांगला जायचा. शूटिंगला मी जायचो त्यावेळी माझी बायको बरोबर असायची. तिचाही वेळ चांगला जायचा. काही ओळखी व्हायच्या नवीन. त्यामुळं असे आम्ही घर, दवाखाना आणखीन हे सगळं अशा पद्धतीने सांभाळत राहिलो. त्यामुळे तशी अडचण कुठं आली नाही. आता घरात थोडंफार माझं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी काही करतच नाही, लक्ष देत नाही. ते सगळं काम आमच्या सौभाग्यवतीकडं असतं. खरेदीचे व्यवहार किंवा सध्याचा बाजारभावसुद्धा मला माहिती नसतो, पण तो तिला माहिती असतो. त्यामुळं ते काम ती करत असते आणि शिवाय माझ्याबरोबर राहत असते. त्यामुळं मला खूप सहजासहजी हे सगळं करता येतं. लोकांचा आणखीन एक गमतीशीर प्रश्न असतो की तुम्ही आता हे सगळं करताय, मग दवाखाना बंद केला का हो? म्हटलं दवाखाना माझे पेशंट मला मी आहे तोपर्यंत बंद करून देणार नाहीत. त्यामुळं तो चालूच आहे आणि प्रामुख्याने तोही चालू आहे. खरंच सर, म्हणजे तुमच्या सौनी तुमची एक 75% भूमिका आहे, म्हणजे एक अर्धांगिनी म्हणून. तर ती भूमिकासुद्धा पार पाडलेली आहे. तर कशा पद्धतीनं त्यांच्या सौनी ही भूमिका पार पाडली? कारण एक अभिनेता, एक कलाकार, त्यानंतर रंगभूमी कर्मी, म्हणजे अशा विविध आणि त्याशिवाय आपला डॉक्टरकीचा हा व्यवसाय सांभाळत असताना एखादा मनुष्य आपल्या कुटुंबाला किती वेळ देऊ शकतो, याविषयी पण आपण त्यांच्या सौंशी बातचीत करणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि विलास कुलकर्णी सरांशी लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपण बातचीत करत आहोत. आणि आता आपल्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती पण आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी निर्मला कुलकर्णी. डॉक्टरांची ओळख तर झालेलीच आहे. त्यांच्या ओळखीतून माझी ओळख बऱ्यापैकी तुम्हाला झाली असेल. आता डॉक्टरांशी तर बातचीत करताना कळालं की म्हणजे जे काही म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगउद्धारी म्हटल्यासारखं डॉक्टरांनी तर सांगितलं की मी माझा व्यवसाय, त्यानंतर ह्या माझ्या भूमिका पार पाडत असतो आणि माझे जे काही सगळं कौटुंबिक जी जबाबदारी आहे, म्हणजे गृहमंत्री म्हटलं तर ती भूमिका पार पाडत आहात. तर तुमची म्हणजे डॉक्टरांची ओळख कशा पद्धतीने झाली आणि तुमचा जो काही प्रवास आहे तो कसा झाला आणि डॉक्टरांच्या सानिध्यात राहिल्यामुळे म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? आमच्या लग्ना अगोदरच ओळख झाली. आम्ही दोन्ही कुलकर्णी आहोत, दोन्हीकडूनही. आमचं तसं म्हणाल तर लव्ह मॅरेज आहे, तसं म्हणाल तर अरेंज मॅरेज आहे. परंतु डॉक्टरांची ओळख डॉक्टर म्हणून ते प्रॅक्टिसला लागल्यावर झाली. रंगकर्मी म्हणून आधी ओळख झाली होती, परंतु मी काही त्यांच्याबरोबर त्यावेळी काम केलेलं नव्हतं कधी.
पण घराची जबाबदारी म्हणाल तर ॲटोमॅटिकली पहिल्यांदा सुरुवातीला डॉक्टर सेटल व्हायला पाहिजेत, आपलं प्रॅक्टिस नीट व्हायला पाहिजे, चालायला पाहिजे. त्यामुळे सगळी जबाबदारी आपण घेणं भागच आहे ना, म्हणजे आपोआपच पडत गेलं. आणि त्यानंतर हॉस्पिटल इथं काढल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलची पण जबाबदारी, स्टाफचा मेंटेनन्स, हे ते सगळं बघणं, तीही जबाबदारी. मग असं करत करत ते सगळं अंगवळणी पडलं. असं काही स्पेसिफिक आवर्जून काही करावं लागलं असं काही नाही. ते स्पायनल लेवललाच होत गेलं काम माझ्याकडून. असं मी मुद्दाम काही आवर्जून केलं आहे, लक्ष घातलं आहे किंवा काय असं नाही. आणि घरातलं काम तर आपण करायचंच असतं हे एक डोक्यात होतंच, म्हणजे असं काही वेगळं वाटलं नाही. कारण घरी जबाबदाऱ्या खूप होत्या. आजी सासूबाई होत्या, सख्खे सासू सासरे, एक चुलत सासरे होते आमच्याकडे, आणि हॉस्पिटलमुळे येणी जाणी पण खूप होती. पण या सगळ्यामध्ये कसं झालं की डॉक्टरांचा काही सहभाग नसायचा, कारण त्यांना वेळही नसायचा. पहिल्यांदा असं वाटायचं की अजिबातच आम्ही म्हणजे एकदम शून्यापेक्षा मायनसमधून आम्ही वर आलो इथे. त्यामुळं मग खटपट करणं, जास्तीत जास्त मेहनत करणं आणि त्या मेहनतीला यांना वाव देणं, डॉक्टरांना, यातच माझी जास्त इन्व्हॉल्वमेंट असायची. त्यामुळं मग अशा प्रकारे आमचा संसार वाढत वाढत गेला. आणि असं सहाय्य झालं असं ते म्हणतात, पण मी ते केलं आणि करून घेतलं असं झालं. आता प्रत्येक गृहिणीचं म्हणजे स्वप्न असतं की आता आपण हा संसाराचा राटगाडा तर चालवत आहोत, पण नवऱ्याने मला कधीतरी पिक्चरला न्यावं, कधीतरी शॉपिंगला न्यावं, कधीतरी फिरायला न्यावं. मग असं कधी तुम्हाला एखादा वेगळा अनुभव आला का की आज डॉक्टरांनी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आज आपल्याला इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, पण काही कारणास्तव तुम्हाला तिकडे जाता आलं नाही, असं कधी घडले का? आणि त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त केली होती? हां, असा प्रसंग म्हणाल ना तर फार लवकर आला आयुष्यात, अगदी म्हणजे सुरुवातीच्याच काळात. मग त्यावेळेला राजवाडा चौक आहे आपला, तिथं सिनेमाची अशी पोस्टर लागलेली असायची. म्हणजे पेपरमध्ये पिक्चरची हे येणं, नावं येणं, आणि त्यावेळे कदाचित आम्ही पेपर घेतही नसू, असं काही नव्हतं म्हणजे रुटीन. तर त्यावेळेला हे म्हणाले होते की मी जाऊन एकदा राजवाडा चौकातनं पिक्चर कुठले कुठले लागलेत बघून येतो. मी प्रेग्नंट होते माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेला. म्हटलं ठीक आहे, या बघून. आणि अशीच पद्धत होती की बघून येतो तिथं काय काय लागले ते, आणि त्याप्रमाणे मग नंतर आपण जायचं ठरवून. मग असं केलं. आणखीन मी आवरून बिवरून बसले, स्वयंपाक केलेलाच होता, आम्ही दोघंच होतो. आणखीन यांना काय मित्र भेटला का यांचा चुलत भाऊ भेटला असं मला समथिंग काही नीट आठवत नाही आहे. पण ते त्यावेळेला कोल्हापूरला गेले चक्क परस्पर. मला आणि त्यावेळी फोन नाही, काही नाही, मग आमच्याही घरी फोन नाही, मोबाईलही तर नव्हतेच. आणि मला न सांगता गेले. ते रात्री 8:30-9ला आले मला. आणि त्यावेळेला मला काहीच कल्पना नाही की नक्की काय झालंय. म्हणजे असं त्यावेळेला काय, आणि असं नव्हतं की आपला एवढे म्हणजे मला मॅच्युरिटी पण नव्हती की आपल्याला समजावून घेऊन की बाबा काय झालंय काय नाही. फक्त भीती वाटूनच मी घाबरले होते की काय झालं असेल, का आले नसतील, काय झालं, एवढंच. परंतु त्यांच्या काय असं डोक्यात आलं नाही की ही घरी वाट बघत असेल आणि आपण या गोष्टीसाठी बाहेर आलो. असं आमचं बरंच म्हणजे आयुष्य असंच गेलेलं आहे की बऱ्याच गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्यांच्या त्या लक्षात नाही राहिलेल्या. पण ते आता अंगवळणी पडलंय, सवय झाली, आता काही राहिलं नाही. आता दोघंच असतो इथे, त्यामुळं काय पुन्हा पुन्हा आठवण्या करायची आणि करून घ्यायचं, एवढंच. मात्र हा गमतीदार प्रसंग म्हणण्यापेक्षा थोडासा काळजी वाटणारा, आणखीन सरांकडून असा झालेला त्रास हा महत्त्वाचा आहे त्या काळातला. आता सौनी तर म्हणजे सांगितलं आपलं मत, म्हणजे काय सिच्युएशन होती आणि किंवा काय झालं. आणि यानंतर आता विलास कुलकर्णी डॉक्टर काय म्हणतात हे पण आता आपण पाहूया. म्हणजे वाद नसला तरी घरातल्या प्रश्नाला उत्तरं देणं हे एक काम असतंच आहे. आणि ते डायरेक्ट न देता अशा माध्यमातून देणं जास्त चांगलं आहे. नाही, घरी मला लक्ष द्यायला खूप वेळ कमी असायचा, हेही खरं होतं. माझी लहरही असायची थोडी मित्रांच्यामध्ये. मी अत्यंत गप्पेदास आणि फिरस्ता माणूस आहे, त्यामुळं घरात हे वातावरण मधनं असंच असायचं. फटाकड्या दिवाळी नसताना पण उडायच्या. पण नंतर हे वातावरण बदललं.
म्हणजे आमच्या सगळ्या टूर्स एकत्रित झाल्या, फॉरेनच्या, युरोप, अमेरिका किंवा इतर सगळे, सिंगापूर, दुबई, या सगळ्या टूर्स, फुकेट, मॉरिशस आणि इथे या देशामध्ये कन्याकुमारीपासून पार याच्यापर्यंत, हिमालयापर्यंत सगळीकडे आम्ही जाऊन आलो. म्हणजे परत मॅडमना काय हां, म्हणजे बोलायचे संदेश तुम्ही दिले. म्हणजे इथं चुकला तर काय नाही नाही, ती काही हे म्हणून नव्हती, परंतु जाऊन आलो आम्ही सगळीकडे, मजात दिवस गेले. पण प्रत्येकी पहिला मला तिच्या म्हणण्याप्रमाणे वागता येत नाही हे अजूनही खरं आहे, पण तेही कॉम्पेन्सेट करते. आणि मी जास्तीत जास्त घरी राहायचा प्रयत्न करतोच आहे, पण व्यवसाय मला तसा थांबून देत नाही, त्यामुळं थोडीफार अडचण येते, पण तिनं ती समजून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्यक्षात सिनेमा क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही या सांस्कृतिक कार्यक्रमाला जाताना मी तिला बरोबरच घेऊन जायचो, त्यामुळं ती भिंत त्याच वेळी ती पाडली होती की त्यामुळं जाऊ नका म्हणायचं कारण नाही, मी जाईल तिथं ती यायची. ही पहिल्यापासून पद्धत आहे, ती तशी आम्ही अजूनही ठेवलेली आहे. या नाट्य आणि चित्रपट क्षेत्र सोडून सुद्धा, अर्थात तो याचाच भाग आहे, कलेचाच भाग आहे. सांगलीमध्ये प्रथम शॉर्ट फिल्म्स करायला मी सुरुवात केली. 1911 साली अश्विनी एकबोटे, आता नाही आहेत त्या, वारल्या. त्यांच्याबरोबर गेटवे ऑफ हेवन म्हणून शॉर्ट फिल्म केली. तिचं शूटिंग रत्नागिरीला आणि कोल्हापूरला असं झालं. तर त्या फिल्मला 1911 साली शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुण्याचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. तिथं पण पारितोषिक शॉर्ट फिल्मला मिळालं होतं. नंतर ती बऱ्याच फेस्टिवलमध्ये परत पाठवली गेली. त्यानंतर 14 साली परत अश्विनी एकबोटे, डॉक्टर दाते, डॉक्टर वसवाडे, डॉक्टर दातेंचा मुलगा आणि मी, अशा पद्धतीने आम्ही नॉस्टॅल्जिया म्हणून एक शॉर्ट फिल्म केली. नॉस्टॅल्जिया म्हणजे आनंदाच्या भूतकाळामध्ये अडकून जाणं असं त्याला म्हणतात. आणि तो रोग नाही आहे, पण तो प्रश्न सोडवावा लागतो, आणि तो कसा सोडवला गेला हे त्या कथेतून आपण सांगितलं होतं. आणि पहिली जी कथा होती गेटवे ऑफ हेवन, त्याच्यामध्ये 2 जीव एकत्र येतात आणि नंतर एकाचं मृत्यू होतो, आणि त्यानंतर भावना कल्लोळ आणि वस्तुस्थिती ह्या दोन्हींचा मेळ घालत ती कथा पूर्ण केली गेलेली आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे. नंतर तिसरी परत मी शॉर्ट फिल्म केली 16मध्ये, जिव्हाळा म्हणून. त्याच्यामध्ये नातेसंबंध हा विषय होता. आजोबा आणि नातू ह्या नातेसंबंधावरती विषय होता. माझ्या नातवानीच काम केलं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामधनं आम्ही एक टँजंट संदेश दिला होता की एकच मूल असणं हे काही बरोबर नाही, त्याच्याबरोबर दुसरं मूल पाहिजे. म्हणजे वन चाइल्ड कपल ही संकल्पना होती, त्याला थोडासा समीक्षात्मक अशा पद्धतीने आम्ही टच देऊन तो एक टँजंट संदेश दिला होता की एका मुलाला खेळायला दुसरं भावंड असावं, अशा पद्धती. असं काही करत असताना टँजंट त्यातून काहीतरी संदेश देणं हेच काम असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॉडक्टिव्हिटीसाठी अजिबात केल्या गेल्या नव्हत्या. ते स्वतःच्या ॲसेट्स म्हणून आम्ही निर्माण केला होता. घर बांधल्यावर जसा आनंद होतो तसं एक शॉर्ट फिल्म झाल्यानंतर आम्हाला आनंद व्हायचा. तो आमचा एक ॲसेट आहे बंगल्यासारखा. त्यामुळे ते असे ॲसेट्स मी खूप जपत आलेलो आहे. आता या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटल्या, त्यानंतर मान्यवर रंगकर्मी, नाट्यकर्मी, अभिनेते हे यांच्याशी पण आपली मैत्री झाली असेल. तर या मैत्री होत असताना एक आपली अतूट मैत्री म्हणून असे कोण तुमच्या स्मरणात आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये आहेत? प्रश्न तसा अवघड आहे. हा अवघड म्हणण्याचा उद्देश की या सगळ्या कालावधीमध्ये बरेच लोक भेटले. सहकलाकार म्हणण्यापेक्षा प्रमुख कलाकार, आणि त्यांचा मी सहकलाकार होतो असे सगळे. मिलिंद गुणाजी होता, सयाजी शिंदे होता, पल्लवी सुभाष होती, मधु कांबेकर होती, नंतर किशोरी आंबी होती, पुष्कर श्रोत्री होते, रमेश भाटकर होते, नंतर प्रदीप पटवर्धन होते, रवी पटवर्धन. ही सगळी माणसं अशी अनेक इतकी भेटलेली आहेत. आणखीन इतकं चांगलं आमचा वेळ जायचा त्याच्यामध्ये. आणि या सगळ्यांची मैत्री होता. सगळे दिग्दर्शक पण. नागेश दरगई खूप चांगला दिग्दर्शक होता. जब्बार पटेल माझे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांच्या बखर एका वादळाची या यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर पिक्चर होता, त्याच्यामध्ये मी न चिकेळकरांची काम केलं होतं. तर ही माणसं आमची कायमचीच आमची आहेत. शिवाय प्रताप गंगावणे, ज्यांनी आतापर्यंत 100 मराठी चित्रपटांचं पटकथा आणि संवाद लिहिले असतील, आणि संभाजी महाराजांची जी सिरियल पूर्ण झाली ती त्यांनी स्वतः लिहिलेली होती, अमोल कोल्हेंनी केलेली. त्यामुळं ही सगळी माणसं रोज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि रोज अजूनही सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. पण कोण लक्षात राहिलं आणि कोण आवडतं हा प्रश्न थोडासा अवघड आहे, कारण सगळेच आवडतात आणि सगळेच लक्षात राहिलेले आहेत.
आणि आणखीन काही गमती असं असायचं की मिलिंद गुणाजी मी पुष्कर श्रोत्री बसलो की मिलिंदला पण कविताची खूप आवड आहे, पुष्कर श्रोत्री पण कविता करायचा. तर लाईट लागलेला असायचा, कॅमेरा तयार असायचा, सीन तयार असायचा आणि आमच्या गप्पा चाललेल्या असायच्या. तर तो आमचा स्पॉट बॉय बोलवायचा, अहो सीन लागलाय, सीन लागलाय, हां आलो आलो आवरायला लागलोय म्हणून सांगा, असं म्हणून ती चालू असलेली कविता पूर्ण करायची आणि मग आम्ही ते सीन टेक करायला जायचो. म्हणजे अशा इतक्या गमती जमती सगळ्या असतात की आवडीची लोक जर एकत्र हा. आली तर आपली जी आवड हो. आहे ती आता मगाशी एक गंमत सांगून झालीच आहे. तर आता दुसरं थोडंसं वेगळ्या पद्धतीने असं की कुंकू झाले वैरी चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, त्याच्यामध्ये वंदना वाकनीस पण होती आमच्याबरोबर. तर मला एक सांगायची गंमत अशी आहे की हे सगळं शूटिंग संपल्यानंतर मधल्या वेळेत ती घरी फोन करायची, मुलाचं कसं चाललंय, घरातली काय अडचण आहे का, आणखीन कोणी येऊन गेलं का, काय केलं होतं काय नाही केलं होतं वगैरे. म्हणजे आपला एक समज आहे ना की कलाकार लोक घराकडे लक्ष देत नाहीत, असं अजिबात नाही आहे. तर घराकडे लक्ष देतातच आणि घरातल्या मुलांची, नवऱ्याची, सासूची, सगळ्यांची काळजी करत करत ती काम करायची. म्हणजे असं आहे की मधल्या वेळेत हे सगळं करायला लागायचं, शॉट लागायच्या आधी, लाईट लागायच्या आधी हे सगळं करत राहायला लागायचं. तसंच शरद पोंक्षे पाठवण्याच्या वेळी आमच्याबरोबर होता. असं मुख्य भूमिका त्याचीच होती, मधुकाम मेघना आणि शरद पोंक्षेची. माझी त्याच्याबरोबर चांगली सहाय्यक भूमिका होती त्यामध्ये. तर शरद पोंक्षे सुद्धा असं असायचं की तो अत्यंत स्ट्रिक्ट आणखीन वेळेत हजर राहणारा माणूस असायचा. जरा जरी कोणाला उशीर झाला तरी तो आरडाओरडा करायला लागायचा, नाश्ता बिष्टा वेळेत नाही मिळाला तरी आरडाओरडा करायला लागायचा. पण मधल्या वेळेमध्ये सगळ्यांशी गप्पा, स्पॉट बॉय पासून ते सगळ्यांच्यापर्यंत गप्पा चालू असायच्या आणि घरातली सगळी चौकशी तोही करत असायचा. म्हणजे ही सगळी कलाकार मंडळी लक्ष देतात घराकडं, असं मला सांगायचं आहे. की असं कोणी वाहत जात असतंय किंवा असं नाही आहे, असं मला त्या ह्याच्यातून सांगायचं होतं. प्रेक्षको, आता तुम्ही म्हणाल की खरंच किती माहिती आपल्याला घरबसल्या पाहायला मिळाली. आणि ती माहिती कोण देतं तर सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनल, की ज्यामध्ये आपल्याला या सांगली मिरज कुपवाडमधले असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला घरबसल्या भेटीला येतात. आणि आता मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता कोणत्या गोष्टीची लागली. आता हे आपले जे दिग्गज अभिनेते आहेत, त्यानंतर एक कवी म्हणून आहेत ज्यांनी लावण्या लिहिलेल्या आहेत, एक गीतकार म्हणून काम करतात, तर त्यांनी कोणती गीतं लिहिली असतील, कोणत्या कविता लिहिल्या असतील हे पण ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनल. लोको, मी केलेल्या कामाची, कार्याची बऱ्याच मीडियानी आणि संस्थांनी दखल घेत घेत मला अनेक बक्षिसं मगाशी मुलाखतीमध्ये मिळालेली तुम्ही ऐकली असतील. तर त्याच्यामध्ये सांगायला मला आनंद वाटतो. या सगळ्या माझ्या कामामुळं यूथ फेस्टिवल महाराष्ट्र सरकारचं एक फंक्शन असतं की त्याच्यामध्ये नाट्य विभागासाठी म्हणून मला परीक्षक म्हणून मान मिळाला. ती मोठी मोलाची संधी होती, कारण या स्टेटमधून जे नंबर्स येतील ते दुसऱ्या स्टेटमध्ये इंटरस्टेट स्पर्धेला जात असतात. तर त्या विभागातल्या नाट्य विभागाचं परीक्षण माझ्याकडं परीक्षक म्हणून आलेलं होतं. शिवाय भारतीय विद्यापीठाच्या भारतीय म्हणून जे काही पुरुषोत्तम कर्णकसारखे इथं स्पर्धा होतात, तसंच मदन भाऊ महाकरंडक स्पर्धा आपल्या सांगलीमध्ये होत असतात, त्या यांचेसुद्धा परीक्षक म्हणून मी काम करायची संधी मला या लोकांनी माझ्यातल्या गुणामुळं मला दिली. तर हे सगळं करत असताना आमचं यशस्वी हॉस्पिटल, म्युन्सिपॅलिटी आणि रेडिओ ऑरेंज या सगळ्यांनी मिळून दिव्यांगांच्या अंगात असलेल्या कलांना वाव देण्यासाठी त्यांच्या स्पर्धात्मक आम्ही स्टेजवरती घेतल्या आणि त्यातून स्पेशल RJ रेडिओ ऑरेंजसाठी निवडला गेला आणि त्यांना ते काम करायची संधी आम्ही दिली. याच्यामध्ये दिव्यांगांच्या सर्व कलांना उत्तेजन देण्यासाठी केवळ हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. तो इस्लामपूरला झाला, सांगलीला झाला आणि मग त्यातून बऱ्याच सहभाग कलाकारांनी घेतला होता आणि मग त्यांची निवड झाली. तर या सगळ्यावरून ही माझ्या कामाची पोचपावती लोकांनी मला वैद्यकीय क्षेत्रातली, माझ्या शॉर्ट फिल्ममधली, चित्रपट क्षेत्रातली आणि समाजकार्यातली सगळ्याच गोष्टींची पोचपावत्या मला लोकांनी दिलेल्या आहेत आणि त्याची ही बक्षिसांची ही मांडणी पुढं केलेली दिसते, ती आजच्या कार्यक्रमासाठीच केलेली आहे. आत्ता मुलाखतीच्या दरम्यानी मी कवी आहे, रंगकर्मी आहे, गीतकार आहे, हे सगळं ऐकलं असेल तुम्ही. प्रत्यक्ष माझं काम केलेलं नाटक किंवा सिनेमा आत्ता याच्यावरती दाखवता येत नाही आणि त्यामुळं मी माझ्या ज्या कविता आहेत, मला गाता येत नाही, लिहिता येतं, पण मी वाचतो आणि कुठल्या प्रकारच्या कविता केल्या असं जर शंका असेल तर मी लहान मुलांच्या बालगीतापासून लावण्यापर्यंत आणि लावणीपासून परत अभंगापर्यंत
अशा सगळ्या प्रकारच्या कविता केलेल्या आहेत. तर अभंग तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो सुरुवातीचा. बोला विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा घुमवा, म्हणा पुंडलिक हरी करा विठाईचा धावा. कैवल्याच्या शेतामध्ये विठ्ठलाची मशागत, रखुमाईच्या ओंजळेने मोती पेरतो रानात. डोले तुरा सोनियाचा श्याम वाजविता पावा, बोला विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा घुमवा, म्हणा पुंडलिक हरी करा विठाईचा धावा. लावण्या प्रेक्षकांना खूप आवडतात. लावण्या सगळ्या म्हणायला आपणाला वेळ नाही आहे, परंतु एक दोन मुखडे म्हणून दाखवतो. डावा माझा डोळा सकाळ धरणं फडफडला, कुण्या गावाचा पोपट इथंच घुटमळला. अशी लावणी पुढं खूप मोठी आहे, गंमतशीर असेल. नंतर एक अशी देवाची पालखी नवसाला पावली, जत्रेची वारी घडली, मी जत्रा जत्रा हिंडली, जत्रा औंदाची पदरी पडली. आणि त्याचं कारण काय? लाखात एक नजर तुमची थेट दिलाला जाऊन भिडली, मी जत्रा जत्रा हिंडली, जत्रा औंदाची पदरात पडली. आणखीन माझ्या एका कवितेला, जे मी माझ्या व्यवसायामध्ये स्त्रीभ्रूण हत्येविरोधात काम करतो त्या संदर्भात ती कविता लिहिलेली होती आणि त्याला राज्य पुरस्कार मिळाला होता त्यावेळी. ती कविता मात्र मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवेन. पेपरमध्ये आलं होतं की एका आईनेच मुलाला मारून टाकलं. मी ती बातमी पूर्ण वाचली, त्याचा तपशील बघितला आणि नंतर असं कळलं की पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या आईनेच त्या मुलीला मारून टाकलं होतं. तर मला त्यावरती लिहावं वाटलं आणि ते मी त्या पद्धतीनं लिहिलं. हॉस्पिटलमधलं नुकतंच जन्मलेलं तिचं मूल कोणी नसताना आसपास तिनं मारून टाकलं. भीतीपोटी ती मुलगी होती. पुरुषप्रधान दुष्ट प्रवृत्तीला, समाजाला, भरला कुटुंबाला ती नकोशी होती. पूर्वी नुसतं नावच नकोशी ठेवायचे, आज नकोशीलाच तिनं नाहीसं केलं. नाळेचं नातं तोडून का आईची कसाई झाली, का मातेची वैरीण झाली, मी तर सांगतोच साऱ्यांना, पण हे परमेश्वरा तूही सांग साऱ्यांना. वंशाला दिवा मुलगा पाहिजे म्हणूनच मुलींची गर्भात हत्या होत आहे. भविष्यातली एक ताई, एक पत्नी, एक आई जन्माआधीच नाहीशी होत आहे. रात्र वैऱ्याची आहे, मी तर सांगतोच, पण हे करू न करा. तूही सांग सर्वांना, तूही सांग सर्वांना. खरंच सर, स्त्रीभ्रूण हत्या हा ज्वलंत विषय आहे आणि खरोखरच एक सामाजिक जो विषय आहे तो तुमच्या कवितेतून आपल्याला ऐकायला मिळाला. आणि प्रेक्षक हो, आज तुम्हालाही घरबसल्या अभंग, लावणी, कविता ऐकायला मिळाली. तर खरंच आज बातचीत करून खूप छान वाटलं सर तुमच्याशी. म्हणजे ज्या अभिनेता आणि एक रंगकर्मी म्हणून मला जवळनं पाहायला मिळालं की कशा पद्धतीनं तुम्ही हा प्रवास आपला केलेला आहे आणि खूप मस्त बातचीत केली माझ्याशी. आणि वेळ कसा गेला हा सुद्धा मला कळलेला नाही आहे. आणि सांगली मीडिया माय TV 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमातर्फे मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सांगली मीडिया माय TV चॅनल यावरती मला तुम्ही मुद्दाम बोलवलंत, याचा मला आनंद झाला. परंतु आज तुम्ही आमच्याकडे आलात किंवा मी तुमच्याकडे आलो, आता तुम्ही मला लोकांच्यापर्यंत पोचवणार आहात, याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. खरंच प्रेक्षक हो, आपण आता दिग्गज कलाकारांशी भेटलात, तर अशाच अनेक कलाकारांना, दिग्गज कलाकारांना जे आपल्या या सांगली मिरज कुपवाडमध्ये आहेत, अशा अनेक कलाकारांना मी घेऊन पुढील भागामध्ये येते.